ठाण्यात एका कार चालकानं महिला वाहतूक पोलिसालाच मारहाण केली। ठाण्यातल्या तुळशीधाम इथल्या धर्मवीर नगर भागात राहणारा आरोपी शशिकांत गणपत कालगुडे गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलत होता, म्हणून सिग्नलवर वाहतूक पोलीस शिपाई महिलेनं त्याला हटकलं। त्यामुळे चिडलेला शशिकांत कालगुडेनं थेट या तरुणानं मध्यस्थी करून हा प्रकार थांबवला आणि नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला। या प्रकरणी एका राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या कालगुडेला पोलिसांनी अटक केली आहे। त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। इसम होता तो एका महिला पोलीस अधिकाऱ्याला क्रूर मारहाण करत होता आणि इतर लोक बघ्याची भूमिका घेत होती। मी बाईक लावली आणि मी ते थांबवलं, त्या दोघांना सोडवले आणि नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल केला। आणि माझी हीच विनंती आहे की एका महिला पोलीस अधिकाऱ्याला किंवा मग कुठल्याही महिलेला एका पुरुषाने मारहाण करणं ही आपल्या महाराष्ट्राची, आपल्या भारताची संस्कृती नव्हे। चालक जो आहे तो मोबाईलवर बोलत होता गाडीमध्ये, ते त्याच्यानंतर सिग्नल सुरू झाला। महिला कॉन्स्टेबलने त्यांना पुढे जाऊन गाडी पुढे काढण्याची विनंती केली। त्याच्यावर त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली। त्या वाहन चालकांनी जे आहे ते महिला कॉन्स्टेबलला शिवीगाळ केली आणि नंतर पुढे जाऊन उतरून त्यांनी धक्काबुक्की देखील केली। यावेळेला तेथे जे घटनास्थळी साक्षीदार होते त्यातले एक ॲडव्होकेट आहेत प्रतीक पवार हे, तर त्यांनी पुढे येऊन आमच्या महिला कॉन्स्टेबलला मदत केली आणि त्यांनी त्या आरोपितास ताब्यात घेऊन महिला कॉन्स्टेबलला घेऊन ते तातडीने नौपाडा पोलीस स्टेशनला गेले। नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये या करता गुन्हा दाखल झालेला आहे। नक्कीच गिरीश, खूप दुर्दैवी घटना आहे ठाण्यातली। खरं म्हणजे एकंदरीतच त्या महिला पोलिसांनी त्या माणसाला फक्त हटकलं होतं का तू फोनवरती बोलतोयस, गाडी चालवतोयस, हे चुकीचं आहे, पाठीमागे ट्रॅफिक जॅम होतंय, तू पुढे गाडी घे, एवढंच ती नियम समजून सांगत होती। त्याचा राग मनात धरून या इस्माने, ह्या आरोपीने तिला जबराट मारहाण केलेली आहे, खूप मोठ्या प्रमाणात मारहाण केलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्रकार दिवसाचा होता। नितीन कंपनी, ठाण्यातला नितीन कंपनी जंक्शन आहे, तिथे खूप मोठी पब्लिक असते, खूप मोठी लोक असते, गजबजलेला परिसर आहे आणि तिथले लोक फक्त बघ्याची भूमिका घेत होती। आणि त्यामधला एक तरुण आहे प्रतीक पवार, जे ॲडव्होकेट आहेत, ते तिथे आले, त्यांनी तिथला तो सर्व भांडण सोडवलं आणि दोघांना घेऊन तो नौपाडा पोलीस स्टेशन गेलेला आहे। त्या स्वतःनी तिथे तक्रार दिलेली आहे आणि त्या आरोपीला अटक केलेली आहे। आरोपीला 1 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे न्यायालयाने। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्ताधारी पक्ष शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत हा आरोपी, आणि असं असताना सुद्धा असे प्रकार करणं म्हणजे एक दुर्दैवाची घटना आहे। ती जी महिला होती ही प्रचंड प्रमाणात घाबरली होती। त्या महिलेचा धीर होत नव्हता का मी जाऊन तक्रार द्यावी, एवढी ती गोंधळली होती। कारण जो प्रकार होता अनपेक्षित प्रकार होता। असं अचानक कोणी मारहाण करणं हा चुकीचा प्रकार होता आणि ह्या संदर्भात सर्वच ठाण्यातून निषेध होत आहे। एकंदरीतच महिला सुरक्षित नाही असं एकाकडे बोललं जातं आणि महिला पोलिसांवरतीच असा जर प्रकार घडत असेल तर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। या घटनेनं 2 गोष्टी समोर आलेल्या आहेत। एकंदरीत पहिली गोष्ट अशी आहे का अजूनही माणसांची जी मेंटॅलिटी आहे ती बदललेली नाही आहे, कारण की आजही लोक बघ्याची भूमिका घेत आहे। नितीन कंपनी जंक्शनवरती असा प्रकार होतो आणि लोक फक्त बघतायत एका महिलेला कोण मारते, तर ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे। तर दुसरा प्रश्न असा आहे का महिला ट्रॅफिक पोलीस आहे, त्यांचा सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। नक्कीच कपिल, अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे आणि थेट एका शिवसेनेच्या शाखा प्रमुखानं थेट महिला पोलीस शिपायावर हात उचलणं अत्यंत गंभीर बाब आहे। आता पोलीस उपायुक्तांनी सांगितलेलं आहे की अशा घटना घडल्यानंतर त्यांचा परवानाच रद्द केला जाईल आणि हा नियम लगेच लागू व्हावा, त्याची अंमलबजावणी त्वरित व्हावी हीच अपेक्षा आहे। तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।